अमितजी या आणि हा सत्कार आपण स्वीकारा। अमित म्हसेकर यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य या आयोजकांना लाभलं आणि आमचा सरकारी माणूस म्हणून त्याच्याकडे आम्ही पाहतो। तर शॉल आणि सन्मान चिन्ह दिला जातोय। टाळ्या झाल्या पाहिजे सन्माननीय अमित यांच्यासाठी। थँक्यू। आदरणीय सन्माननीय अमितजी म्हसेकर यांचा सत्कार झालेला आहे। त्यानंतर आपण सत्कार करणार आहोत सन्माननीय श्री पुंडलिक जाधव यांचा। पुंडलिकजी या आणि या सत्कार स्वीकारा अशी मी आपल्याला विनंती करतोय। या दोघांनी या, दोघांचा एकत्र आपण सत्कार करणार आहोत। तर हा सत्कार करण्यासाठी आपल्या विशाल कोदे यांना मी बोलवतोय। विशाल कोदे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करणार आहोत। कुंडलिक आणि निखिल जाधव एवन जोडी यांचा सत्कार आपण करणार आहोत। टाळा नक्कीच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, ऐकायला मिळतात। एक शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन आपण सन्माननीय मान्यवरांचा सत्कार करतोय। एक मिनिट पकड। थँक्यू। खूप खूप शुभेच्छा दोन्ही आमच्या मान्यवरांना। मी विनंती करतोय मान्यवरांना की आपण वर आसनस्थ व्हावं। त्यानंतर या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय सत्कार स्वीकारण्यासाठी किरणजी तुंबडा यांना। किरणजी तुंबडा यांनी सुद्धा सत्कार स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे आणि तो वितरित करण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय। या ठिकाणी उपस्थित असलेले प्रदीपजी कोदे यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करणार आहोत। तर किरण तुंबडा आपण पाहतायत किरण दादांच्या टाळ्या झाल्या पाहिजेत किरण दादांसाठी। मुलाचं आर्थिक सहकार्य आणि इतर सहकार्य त्यांच्या माध्यमातून लाभलं जातं। तर त्यानंतर आदरणीय सन्माननीय रमाकांतजी मेढे यांचा सत्कार आपण करणार आहोत। तो सत्कार स्वीकारण्यासाठी रमाकांतजी मेढे यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि यश म्हसेकर यांना मी आमंत्रित करतो हा सत्कार आपण आपल्या हस्ते करावा। यश म्हसेकर यांच्या शुभ हस्ते पाणी आम्हाला दररोज आणून द्यायचे, एक दिवसाला एकदा दोनदा। सन्मान चिन्ह या ठिकाणी दिलं जातं। टाळ्या झाल्या पाहिजेत ज्याने आम्हाला 4 दिवस पाणी या ठिकाणी पोच केलं। सन्मान्य श्री रमाकांतजी मेढे। त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले कपिलजी तुंबडा यांचा सत्कार आपण करणार आहोत। यंदा कर्तव्य आहे असं समजलंय, तर कपिल तुंबडा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। तर हा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो या ठिकाणी वरुण कोदे यांना हा सत्कार त्यांच्या शुभ हस्ते करावा। शाल एक सन्मान चिन्ह आणि शॉल देऊन त्यांचा सत्कार करतोय। टाळ्या झाल्या पाहिजेत। आमचे माजी ग्रामपंचायत सदस्य सध्या जरा फिटनेस मध्ये आलेले श्री कपिलजी तुंबडा यांचा। त्यानंतर आम्हाला ट्रॉफी दिलेली आहे, म्हणजेच वरुण कोदे यांचा सुद्धा आणि त्यांच्या बंधूंचा म्हणजे भुवन यांचा सुद्धा दोघांचा सत्कार आपण करणार आहोत। तर भावेश ठाकरे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करूया। नक्कीच
भुवन आणि वरुण यांनी यायचा सत्कार स्वीकारण्यासाठी. त्यांच्या माध्यमातून आपल्याला उत्कृष्ट गोलंदाजीची ट्रॉफी लाभलेली आहे. तर भावेश ठाकरे दोन बंधू सन्मान्य श्री स्वर्गवासी सदाशिवजी कोदे यांचे सुपुत्र आहेत. टाळ्या झाल्या पाहिजे दोघांसाठी सुद्धा. थँक्यू. त्यानंतर हा सत्कार आपण करणार आहोत भावेश ठाकरे यांचा, ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजाची ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. ती वितरित करण्यासाठी आणि ती सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय भुवन कोदे यांना, A1 जोडीचा दुसरा पार्टनर. एक शाल आणि सन्मान चिन्ह आपण देतोय भावेश यांना. भावेश यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी ट्रॉफी आलेली आहे. टाळ्या झाल्या पाहिजेत भावेश यांच्यासाठी. त्यानंतर या ठिकाणी सत्कार स्वीकारण्यासाठी मी आमंत्रित करतो, सत्कार स्वीकारण्यासाठी प्रशांतजी कोदे विद्यमान सदस्य आहेत ग्रामपंचायतचे. मी हितेश तुंबडा यांना विनंती करीन, त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करणार आहोत. टाळ्या झाल्या पाहिजेत आमचे सन्मान्य ग्रामपंचायत सदस्य प्रशांतजी कोदे यांच्यासाठी. थँक्यू. त्यानंतर विलास भोईर. तर विलास भोईर या ठिकाणी आलेले आहेत. NSK ग्रुपचे मेंबर आहेत आणि त्यांचा सत्कार आपण मुन्नाबाईंचा सत्कार म्हणून आणि त्यांच्या ग्रुपचा सत्कार म्हणून आपण करूया. हा सत्कार मी प्रशांत कोदे यांना विनंती करतो, त्यांच्या हस्ते आपण करूया. एक शाल आणि सन्मान चिन्ह आपण देतोय. हा सत्कार पूर्ण NSK ग्रुपचा आहे दादा, असं समजून चालायचं आहे, कारण की आम्हाला एकही प्रतिनिधी या ठिकाणी नव्हता. आणि आमचे ऑफिशियल स्कोरर राहुल तांगडी यांनी यायचं आहे. त्यांचा सत्कार आपण दीपेश पडवले यांच्या हस्ते करणार आहोत. दीपेश पडवले यांच्या हस्ते राहुल तांगडी यांचा सत्कार आपण करणार आहोत. राहुल जरा भरपूर फेमस दिसतात. नक्की टाळ्या झाल्या पाहिजे ऑफिशियल स्कोरर साठी. थँक्यू. यतीन कोदे यांचा सुद्धा सत्कार आपण करूया दीपेश पडवले यांच्या हस्ते. दरम्यान यतीन DJ यांच्या माध्यमातून सत्कार करणार आहोत आपण. सॉरी, यतीन यांचा सत्कार करणार आहोत दीपेश पडवले यांच्या शुभ हस्ते. ही A1 जोडी आहे नागल्याची, कुठे पोचतील असा भरोसा नाही असं सांगितलं जात आहे. एक नंबर जोडी आहे असं सांगितलं जात आहे. एकदा या जोडीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मला वाटतं मॅच चालू होण्याच्या अगोदरपासून मंडप राखण्याचं काम नक्कीच या दोघांनी केलंय. नाही, खास गोष्ट आहे. त्यानंतर सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत चंद्रकांतजी कोदे बाबांचा सत्कार आपण करणार आहोत. प्रथमेश भोईर यांना विनंती करतोय, चंद्रकांत बाबा या सत्कार स्वीकारण्यासाठी. त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. ज्याने ज्याने नक्कीच आपल्याला मुलाचं सहकार्य केलंय. प्रथमेश या बाबा, या इकडे, या इकडे या. एक शाल आणि सन्मान चिन्ह. टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या सन्माननीय बाबांसाठी.
त्यानंतर श्याम तुंबडा दादांना विनंती आहे आपण स्टेजवरती या. त्यानंतर देवानंद वल्वी यांना सत्कार स्वीकारण्यासाठी येण्याची विनंती करतोय. सिद्धेश कोदे, हितेश कोदे यांना विनंती करतोय. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार करणार आहोत. देवानंद वल्वे नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत आमच्या पंचांसाठी, ऑफिशियल पंच म्हणून. त्यानंतर प्रदीपजी कोदे यांचा सत्कार आपण करणार आहोत. कोणाच्या हस्ते? भूमित संकेत डोकफोडे यांनी यायचं. संकेत डोकफोडे यांनी या ठिकाणी यायचं आहे. प्रदीप कोदे यांचा सत्कार आपण करणार आहोत. हा बस बस. तर प्रदीप कोदे यांचा सत्कार या ठिकाणी आपण आपल्या टीव्ही स्क्रीन वरती पाहतात. आता प्रदीप लोखंडे यांचा सत्कार आपण करणार आहोत. भूमित जाधव यांच्या शुभ हस्ते. प्रदीप लोखंडे डॅशिंग पर्सनॅलिटी ऑफ बामणगाव आणि आमच्या डीबीएन लाईव्हचे सर्वात आवडते कॉमेंटेटर म्हणून त्यांची वर्णी लागते. क्या बात आहे बघा, आवाज येतोय. नक्कीच तिकडे हिमांशु श्याम तुंबडा यांनी यायचं इथे. श्याम दादा या ठिकाणी नसल्या कारणाने श्यामदादांचा सत्कार आम्ही त्यांचा सत्कार करतो त्यांच्या मुलाचा. तर तो सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो या ठिकाणी उपस्थित असलेले लोकेश पारधी यांना विनंती करतो. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया. लोकेश या तुम्ही पुढे. लोकेश पारधी यांच्या शुभ हस्ते आपण सत्कार करूया. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पाणी आलं होतं. श्यामदादांच्या माध्यमातून थँक्यू. त्यानंतर ते आतमध्ये राहिले ना वरती तसे इकडे खाली कशाला बसतो. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य पंकजी दोधोडे भाऊजींचा सत्कार आपण करणार आहोत. तर मी रुपेश मेडे यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करणार आहोत. टाळ्या झाल्या पाहिजेत पंकजी दोधडे यांच्यासाठी. आमचे भाऊजी आहेत या एरियाचे. हा त्यानंतर अरविंद बरप आहे स्टेजवरती. त्यांचा सुद्धा सत्कार आपण करूया. प्रज्वल मसेकर यांच्या शुभ हस्ते. प्रज्वल या तुमच्या हस्ते आपण हा सत्कार करूया. अरविंद दादांचा सत्कार आपण प्रज्वल मसेकर यांच्या हस्ते करणार आहोत.
टाळ्या झाल्या पाहिजेत अरविंद दादांसाठी. अरविंद दादा बसा असं विनंती करेन आपल्याला. त्यानंतर आदरणीय सन्मान्य कोणाला नक्कीच प्राणाजी तांगडी जर या ठिकाणी असतील तर आम्ही आपल्याला विनंती करतोय आपण या ठिकाणी उपस्थित राहावं. त्यानंतर काही सत्कार राहिले. डीबीएन लाईव्हचा प्रतिनिधी डीबीएन लाईव्ह अर्पित पाटील यांनी यायचं आहे. जसं सिली पॉइंटला एखादा नवीन खेळाडू आला की उभा करतात तसा डीबीएन वाले नवीन खेळाडूला इथे कॅमेऱ्यासमोर उभा करतात. तर सत्कार उल्हास कोदे यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करणार आहोत डीबीएन लाईव्हचा. टाळ्या झाल्या पाहिजे डीबीएन लाईव्ह साठी एकदा. थँक्यू. त्यानंतर या ठिकाणी कोणाचा सत्कार राहिला असेल तर माफ करा. मात्र संतोष वल्वी पंच संतोष वल्वी गेलेले आहेत. त्यानंतर ज्यांनी 4 दिवस समालोचन केलं आमचे साथी समालोचक आणि आमचे गुरुवर्य सागरजी माळी सरांचा देखील आपण आदर सत्कार इथे करतोय. हितेश तुंबडा याच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करतोय. बघा यंग अँड डॅशिंग आणि हँडसम आणि सर्वांचे लाडके. बघा या परिसरामध्ये सागर सरांचे नक्कीच फेमस आणि आवडते समालोचक आहेत आणि एक चांगले सूत्रसंचालक देखील आहेत. मला वाटते मंचावरती कोणी राहिलेलं नाही अशी अपेक्षा आहे. कुणाचा जर सत्कार राहिला असेल तर आम्ही शब्द सुमनांनी त्यांचा सत्कार करतोय. या ठिकाणी सत्कार जवळजवळ सर्वांचे झालेले आहेत. बक्षीस समारंभाला आपण सुरुवात करणार आहोत आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक याच्या बाजूने आपण जाणार आहोत. हां आणि मॅन ऑफ द मॅच बाकी आहेत. सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच दयानंद तुंबडा यांनी यायचा आहे. तो मॅन ऑफ द मॅच वितरित करण्यासाठी मी रुपेशजी मेडे यांना विनंती करेन. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा मेडल वितरित करायचा आहे. हाच तो दयानंद तुंबडा होता ज्याने नागल्याच्या एका खेळाडूला 6 षटकार मारले होते. दयानंद थांबायचं आहे. रोहित आतकरी याला. तर दयानंद नागला गाव म्हणजे तुझ्यासाठी खास करून लक्की ठरलोय थोडासा. पहिल्या दिवशीची मॅच आणि आजची मॅच फरक काय होता? फक्त फरक आणि काय अनुभव होता नागल्यामध्ये खेळण्याचा? नक्कीच नागल्याने मला बरंच काय दिलेलं आहे. कारण आम्ही नागल्यामध्ये पहिला पण आलेलो तेव्हा 2 नंबरची ट्रॉफी आलेली आणि आता पण पहिल्या नंबरची 4 वर्ष आम्ही असोसिएशन केलं त्यातली पहिली ट्रॉफी पहिल्या नंबरची आहे. त्यामुळे नागल्याने आम्हाला खूप काही दिलेलं आहे आणि खास करून तुम्हाला खूप शुभेच्छा असतील. आणि तुमच्या माहितीसाठी तुंबडा भरपूर आहे तिकडे आणि खूप शुभेच्छा असतील. तर दया तुंबडा हा होता मॅन ऑफ द मॅच पहिल्या सेमीफायनलचा. त्यानंतर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे विकी भादाले. 10 धावा त्याने बनवल्या होत्या. विकी या सन्मान्य श्री रमाकांतजी मेडे यांच्या माध्यमातून 200 रुपये आणि एक मेडल मी आमचे रमाकांत मेडे यांना विनंती करतोय की नक्कीच त्यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करणार आहोत. विकी आणि बोलल्याशिवाय जाऊ नये. आपण सांगतो जेवल्याशिवाय जाऊ नये तसं बोलल्याशिवाय जाऊ नये. 200 रुपये कॅश आणि एक मेडल. टाळ्या झाल्या पाहिजेत विकी यांच्यासाठी. कॉंग्रॅच्युलेशन. त्याला सांगितलंय कुठल्या कारणाने सांगितलं काय माहिती नाही. काय जमलं की काय रमाकांत?
तर विकी थोडासा टेन्शन असेल, सगळे विकेट पडलेले होते, मैदानामध्ये गेला होता, मात्र तू टेन्शन घेत नाही हे आम्हाला सुद्धा माहिती आहे. हां, तर काय प्रेशर होतं? काहीच नाही प्रेशर होतं. मला माहिती आहे मला बॅटीला बॉल लागला तर मी जाणार षटकारात बाहेर. जो लागला होता तो सुद्धा थोडासाच लागला होता, मात्र 6 गेला. तर जसं म्हटलं जातं की टोकावरती काही गोष्टी कराव्या लागतात. तुझ्या बॅटच्या टोकाला लागला होता हा चेंडू. तर शुभेच्छा असतील तुम्हाला. तर नक्कीच विकी असा माणूस आहे की तो जास्त टेन्शन घेताना बघायला मिळत नाहीये. त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोणाला सांगायची गरज आहे? कोणाला सांगायची गरज आहे? उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असेल? एनी गेसेस? कॅच ऑफ द टुर्नामेंट मी वितरित करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय. एक सत्कार या यस हो, हा एक बेस्ट फिल्डरचा अवॉर्ड आपण देऊया. त्यानंतर सत्काराकडे पुन्हा एकदा जाऊया. एक 2 सत्कार बाकी आहेत. तर हा सत्कार हा वितरित करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय प्रशांतजी कोदे, रुपेशजी मेडे आणि भावेश ठाकरे या तिघांना त्यांच्या शुभ हस्ते ही उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी आपण प्रदान करणार आहोत. ती म्हणजेच जाते भूषण दयात. उत्कृष्ट झेल डाय मारली होती आणि आम्हाला लगेच तिकडनं कमेंट सुद्धा आल्या होत्या जहीर अन्सारी यांच्या की नक्कीच सुंदर असा झेल पकडलाय. त्याला मध्ये घ्या. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू भूषण. थोडंसं थांबायचं आहे, थोडंसं थांबायचं आहे. हां, आणि हे जे पारितोषिक आहे हे पारितोषिक आम्हाला लाभलं होतं ते म्हणजेच रोजी 46 रोशन पाटील यांच्या माध्यमातून ॲक्रेलिकची एकमेव ट्रॉफी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. भूषण थोडासा कठीण मॅच होता, मात्र 17 धावा डिफेंड केल्या. काल तुम्ही 11 धावा डिफेंड केला. शेवटच्या मॅचमध्ये काय चुका झाल्या? थोडा आमचा स्कोअर कमी पडला, त्यामुळे थोडी बॅटिंग थोडी आमची लूज झाली. तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त विश्वास होता की तुमचा स्कोअर कमी असतो तेव्हा तुमची गोलंदाजी चांगली होते, मात्र काय कमी पडलं? काय फिल्डिंगमध्ये की मग बॉलिंगमध्ये? बहुतेक तर बॅटिंगमध्ये कमी पडलो. आदित्य बरब हा आमचा म्हणजे एकमेव बॅट्समॅन आहे, हा मेन बॅट्समॅन आहे, तो चालला नाही, त्यामुळे थोडं हे झालं. तर खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा असतील तुम्हाला. हा होता भूषण ज्याने की उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून पारितोषिक पटकावलं. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकतात. यानंतर एक सत्कार आपण करणार आहोत, तो म्हणजेच या गावचे माजी उपसरपंच रुपेशजी मेडे यांचा. तर मी हितेश विशाल या दोन आणि तसेच भावेश ठाकरे यांना त्यांच्या तिघांच्या हस्ते रुपेश मेडे यांचा आपण सत्कार करूया. तर रुपेश मेडे या सत्कार स्वीकारण्यासाठी नक्कीच रुपेश यांनी भरपूर मेहनत केली या टुर्नामेंटसाठी. या भावेश असू दे ना, तरी काय झाला, मुख्य आयोजक आहेत. चल टाळ्या झाल्या पाहिजे आमच्या सन्मान्य रुपेश मेडे. वन मॅन शो आपण म्हणू शकतो त्यांना. नक्कीच चांगलं काम या स्पर्धेसाठी. भरपूर टेन्शन त्यांना होतं. मनोज घरत यांचा सत्कार करायचा आहे. तर मनोज घरत या, मनोज या. आणि त्यांचा सत्कार मी विनंती करतोय वरुण कोदे यांना. वरुण कोदे यांच्या हस्ते हा सत्कार करणार आहोत. अविनाश यांना विनंती करतोय. अविनाश यांच्या हस्ते हा सत्कार आपण करणार आहोत. अविनाश या, लगेच या सत्कार करण्यासाठी. तर नक्की टाळ्या झाल्या पाहिजेत. अविनाश, मला वाटतं त्याच्याकडनं अपेक्षा आहे की 2 शब्द बोलावेत. अविनाश या, या इकडे, इकडे.
अविनाश कुठे होता क्षेत्ररक्षणासाठी? मला वाटतं बाउंड्री पंचाच्या साईडला होता. काय वाटलं बॉल पकडायला तिकडे? काय अनुभव काय होता? असं ना एकदम खतरनाक. थँक्यू. तर आदरणीय सन्माननीय आपल्या विभागातील आणि आपल्या समाजातील या विभागातील एक चांगलं नेतृत्व आणि आपल्या नक्कीच समाजातील पहिला तलाठी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं गेलं. अनंत त्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. अनंत त्या या आपल्या समाजातील पहिला तलाठी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता लाख झाले असतील, मात्र पहिल्याला शेवटी मान असतो आणि आनंद त्या यांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय. मी आयोजकांना विनंती करेन आपल्या सर्वांच्या हस्ते हा सत्कार आपण त्यांचा सत्कार करावा. या किरणजी तुंबडा यांना सुद्धा विनंती करतोय. रमाकांतजी आपल्याला सुद्धा विनंती करतोय. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत अनंत त्यांसाठी. कामन गावचे सुपुत्र आहेत आणि गावदेवी कामन संघाचे जे जुने जाणते खेळाडू आहेत. तात्या आपण या ठिकाणी आलात आणि एक बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले खूप खूप आभार. चला त्यानंतर आपण जाणार आहोत ते म्हणजे बेस्ट बॉलर. बेस्ट बॉलरचा नॉमिनीज दया तुंबडा आणि नवनाथ गैला. एकाच्या 7 विकेट आणि एकाच्या 6 विकेट. कोण असेल एनी गेसेस? दोन्ही आपण जर पाहिलं सुंदर असे चांगले गोलंदाज आहेत. ती ट्रॉफी या ठिकाणी मी घेऊन विनंती करतोय किरणजी तुंबडा, रमाकांतजी मेढे आणि विशाल कोदे या तिघांना त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर या तिघांनी या आणि तिघांच्या हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करा अशी मी त्यांना विनंती करतोय. वन अँड ओनली बेस्ट बॉलर गोज टू साई कृपा विरार पाटा दयानंद तुंबडा. या तुम्ही या इथे समोर या. हा त्याला मध्ये घ्या. लोकेश पारधी, लोकेश या साईडला. टाळा झाला पाहिजेत दयानंद याच्यासाठी. दयानंद खूप खूप अभिनंदन तुमचं. मान्यवरांचे खूप खूप आभार. विजेत्यांचे अभिनंदन, मान्यवरांचे आभार. थँक्यू. दयानंद थांबायचं आहे, जास्त काही विचारणार नाहीये. 48 संघ असतात. 48 संघांमध्ये भरपूर खेळाडू खेळतात, भरपूर चांगले गोलंदाज असतात. मात्र कॉम्पिटिशन तगडी होती नवनाथ आणि तुझ्यामध्ये. वाटलं होतं की मिळेल असं? नाही, मी कधी जास्त बॉलिंग टाकायचा प्रयत्न करत नाही. मी यंग पोरांना जास्तीत जास्त चान्स देतो, परंतु मला पहिल्यांदा मिळाला गोलंदाज चषक. यंग सांगितलं. आता तुझं वय किती आहे? यंग नाही म्हणजे आमची लहान मुलं आहेत. मी पहिला त्यांच्यावर भरोसा विश्वास करायचो, परंतु ते जास्त रन खायचे म्हणून मी स्वतः गोलंदाजी शिकलो आणि करायला लागलो. प्रश्न माझा आहे, तुझं वय काय? 25. क्या यंग मुलांना चान्स देतो. मात्र ठीक आहे, असो हरकत नाही. बाकी पुढील कुठल्या टुर्नामेंटला टार्गेट असेल? कुठला पुढची टुर्नामेंट कुठली खेळणार आहे? यंग मराठा दांडेकर तिकडे टुर्नामेंट आहे, आता गुरुवारी मॅच आहे, तिकडे टार्गेट असेल आमचा. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. तुमच्या संघाला तुम्ही जॉईन करू शकता. टाळ्या झाल्या पाहिजे. हा होता दयानंद तुंबडा, उत्कृष्ट गोलंदाज. बेस्ट बॉलर नॉमिनीज आर बेस्ट बॅट्समन आदरणीय सन्मान्य भावेश ठाकरे यांना मी बोलवतोय, आमंत्रित करतो ही ट्रॉफी देण्यासाठी. भावेश ठाकरे, वरुण कोदे आणि भुवन कोदे. मी मुद्दाम थांबलो होतो. A1 जोडीचा एक पार्ट मी तिघांना बोलवतो, त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण देणार आहोत. आणि रेस मध्ये कोण कोण आहे?
राजेश गोरकने, सतीश जाबर आणि अतुल सुरुंग हे रेसमध्ये असलेले 3 खेळाडू. सतीश जाबरचा संघ बाहेर गेलेला आहे. मात्र आता अतुल सुरुंग आणि राजेश गोरकने राहिले. एनी गेसेस? तो स्वतः काय बोलत नाहीये. आता ऑनलाईनच्या माध्यमातून सगळं दिसतं. त्यामुळं बेस्ट मॅच बॅट्समॅन गोज टू अतुल सुरुंग. उत्कृष्ट अशी फलंदाजी आजच्या दिवसामध्ये, सुरुवात चांगली केली आजच्या दिवसाची. तर ही ट्रॉफी आपल्याला आली होती आदरणीय सन्मान्य गार्बिक भावेश ठाकरे यांच्या माध्यमातून आणि महेंद्र ठाकरे यांच्या स्मरणार्थ वितरित करतात भावेश ठाकरे, भुवन कोदे आणि वरुण कोदे या तिघांच्या हस्ते. त्यानंतर आपण अतुलशी थोडंसं गप्पा मारणार आहोत. अतुल थोडंसं नक्कीच अतुल सुद्धा लाजतोय. हा नक्कीच भरपूर जण सांगतात की माझं नाव घे, पण का नाव घ्यायचं ते सुद्धा मला वाटतं नाव लग्नात घेतात है ना. असो, काय वाटलं या स्पर्धेविषयी? थोडंसं कठीण स्पर्धा होती आज. तेच प्रतिस्पर्धी होते, पुन्हा एकदा तेच गेल्या स्पर्धेला जे होते. आज अपेक्षा होती, मला सुद्धा वाटलं की पेंढरीपाडा संघ प्रथम क्रमांक घेऊन जाईल. मात्र काय चुकलं? काय नाही, आमची शेवटची मॅच खराब झाली, बॅटिंग लूज झाली आणि फिल्डिंग पण थोडीशी खराब झाली. खूप खूप शुभेच्छा असतील तुला. नक्कीच त्याने सांगितले की शेवटची मॅच आमची खराब झाली आणि शुभेच्छा असतील. 1 तारखेपासनं जे चौकार षटकार तुम्हाला पेपरमध्ये मारायचे आहेत त्यासाठी सुद्धा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तर जाणार आहोत आपण 4था क्रमांक विजेता संघ त्या कर्णधाराला आम्ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करतोय. 4था आई एकविरा स्पोर्ट्स नागले संघ या ट्रॉफी स्वीकारण्यासाठी या आणि ती वितरित करण्यासाठी आपण जी आपल्याला लाभलेली आहे या सर्वांनी या सर्वांनी या. आणि हे आपण देतोय किरणजी तुंबडा आणि रमाकांत मेडे यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण प्रदान करूया. आणि कॅश प्राइज सुद्धा हे वितरित केले जाईल. हा, एकाने तिकडनं ट्रॉफी द्या, एकाने कॅश इकडनं द्या. तर एकदा टाळ्या द्यायला पाहिजे 4थ्या क्रमांक विजेत्या संघासाठी. आणि नागले संघामध्ये, नागले गावामध्ये ही पहिली ट्रॉफी या वीकला आपल्याला बघायला मिळते. TR स्पोर्ट्स नागले या संघाच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला स्पॉन्सर्स झाली होती. कर्णधाराने थांबायचंय, कर्णधाराने थांबायचंय, लक्षात असू द्या. कॅप्टनने थांबायचं आहे. कॅप्टन जास्त काय विचारणार नाही आहे. काही प्रश्न मनामध्ये होते कारण की नागल्याचा एकतरी संघ बक्षीस घेऊन जातो ह्याचं समाधान असलं तरी सुद्धा दुसरं तिसरं किंवा पहिलं पारितोषिक आलं नाही. काय चुकलं तुमचं? बॉलिंग चुकली. बॉलिंग आणि बॅटिंग. बॉलिंग आणि बॅटिंग चुकली. फिल्डिंग चांगली होती. हा, फिल्डिंग चांगली झाली. कोणाची चुक्या झाल्या तू सांगू शकतील? मार्क केले असतील बाबा ह्याची चूक झाली. नाही, सांगू शकत नाही. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय. शुभेच्छा असतील तुम्हाला. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं तर हा होता एक वेळा नागले संघ ज्याने की 4था क्रमांक पटकावलेला आहे. त्यानंतर जगदंब स्पोर्ट्स पेंढरीपाडा संघाच्या कर्णधाराला या ठिकाणी आम्ही आणि त्यांच्या संघाला बोलवतोय ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी. या जगदंब स्पोर्ट्स या महेंद्र स्मृती नागले संघाचा 3ऱ्या क्रमांकावरती राहिलेला संघ जगदंब स्पोर्ट्स. एक मिनिट फक्त एक कर्णधार अगोदर या. फक्त कर्णधार या आणि देणारे सर्व आमचे व्हॉलंटियर्स या. देणारे सर्व व्हॉलंटियर्स या. सर्व व्हॉलंटियर्स जे आमचे सर्व आयोजक आहेत याला मध्ये घ्या. तर तुम्ही सगळ्या साईडला उभे राहा. नाही असू दे, घेतो नंतर मी. टेन्शन घेऊ नको.
या भुवन. तर टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा जगदंबा स्पोर्ट्स संघासाठी. आणि कोणीतरी एकाने थांबा. प्रथमेश तू थांब आणि सर्वांनी जॉईन करायचं त्याला. चला हात लाव. त्या साईडला मध्ये या, सेंटरला या. नक्कीच हा फोटो या ठिकाणी घेण्यासाठी तुम्हाला ठीक आहे. चला थँक्यू. कर्णधाराने थांबायचं आहे. ट्रॉफी घेऊनच थांबलं तरी चालेल. सावकाश. नवनाथ थोड्याशा चुका झाल्या. अपेक्षा मला सुद्धा होती की आज पेंढरीपाडा संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे, कारण की कंटिन्यू जो सकाळपासून खेळतो त्या संघाला जास्त चान्सेस असतात, कारण की आजच्या दिवसाचा अंदाज त्याला आला. काय चुका झाल्या? चुका झाल्या बॅटिंगमध्ये, जरा प्रेशरमध्ये होते आमचे कुमार डिंडा बॅटमन, आणि एक प्रमुख बॅटमन नव्हता आमचा संजय डिंडा. तो असता तर 100% जिंकले असतो आम्ही, असं मला वाटते. शेवटच्या मॅचमध्ये आका खोलांडे संघ चेंज झाला होता, त्यामुळे थोडेसे रिलॅक्स झाले असतील आणि तिथे टेन्शन कमी झालं असेल. नाही तसं काय नाही, आम्ही टेन्शन घेत नसतो, टेन्शन देत असतो नेहमी. हा नक्कीच टेन्शन देण्याचं काम तुम्ही करता. मात्र अजून संघ आहे समोरचा संघ, त्याने आज 17 धावा डिफेंड पुन्हा एकदा केला तुमच्या जोडीला. एक चांगला मॅच झाला. मात्र तिथे तुमच्या हातामध्ये मॅच होता हे सर्वांना समजलं होतं. मात्र काय चुका झाल्या त्या मॅचमध्ये? चुका रन डिफेंड झाल्या असत्या, आम्ही केल्या असत्या, पण थोडा बॉल डॉट झाल्यामध्ये प्रेशर आला बॅटमनवरती आणि खेळ चांगला झाला नाही म्हणून हरलो. नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील. आज जरी पराभूत झाला असला तरी सुद्धा पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. मात्र सर्व संघांना विनंती, ट्रॉफी घेतल्या म्हणून जायचं नाही आहे. समोरचा संघ सुद्धा तुमचा अजून एक बाकी आहे, थोडंसं थांबा. आणि आता राहिलाय मॅन ऑफ द सिरीज. ती वितरित करण्यासाठी या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतोय कपिलजी तुंबडा यांना, ज्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. कपिल तुंबडा यांच्या माध्यमातून ती आपल्याला लाभलेली आहे. कपिल तुंबडा यांच्या माध्यमातून आले आणि स्वर्गवासी शांताराम जगन तुंबडा यांच्या स्मरणार्थ ही ट्रॉफी आलेली आहे. तर हे पारितोषिक जात आहे. मॅन ऑफ द सिरीज पॉइंट कोण कोण आहे रेसमध्ये? दयानंद तुंबडा वन्स अगेन, अतुल सुरून वन्स अगेन, अँड भावेश ठाकरे. आणि अजून एनी गेसेस कोण असेल? मात्र एक नाव आम्ही थांबवलं आहे. सबके दिलो का राजा, राजा गोरगना. राजाने यायचं आणि ट्रॉफी स्वीकारायची आहे. राजेश गोरगना, साई कृपा स्पोर्ट्स विरार पाटा संघाचा मॅन ऑफ द सिरीज जी आपल्याला आली होती कपिलजी तुंबडा यांच्या माध्यमातून. राजेश या ठिकाणी आपल्या समोर आहे आणि आपण त्याच्याशी गुप्त गुर करणार आहोत. नाही आपल्या भाषेत बोलायचं आहे, आपल्याला आपल्या भाषेत बोलायचं आहे. फक्त एवढंच की काय झालंय, इथे तुमचं नाव नव्हतं घेतलं. या नावांमध्ये नाव इथे होतं, मात्र आम्हाला सरप्राईज या ठिकाणी ठेवण्यासाठी सांगितलं होतं. वाटलं होतं की मॅन ऑफ द सिरीज मिळेल. हो भेटेल. काय कारण काय होतं? नाव या लिस्टमध्ये आम्ही नाव जेव्हा घेतली त्याच्यामध्ये नावं नव्हती, तेव्हा नाराजी थोडीशी मनामध्ये. इथे नावं आम्ही घेतली 2-3, त्याच्यामध्ये तुझं नाव नव्हतं. ते आम्ही सरप्राईज ठेवलं होतं, तेव्हा टेन्शन आले का? नाही म्हणजे हा तर हा, नाही तर नाही. चला शुभेच्छा असतील. राजा आमचा पहिला शिलेदार आहे. खूप खूप शुभेच्छा तुला, असाच प्रगती करत राहा. तर आपण पाहतोय राजा घोरकणे मॅन ऑफ द सिरीज राहिलेला आहे. आणि पहिला क्रमांक विजेता संघ विरार पाटा संघाला आपला कर्णधार अगोदर पाठवून द्यायचा आहे. कर्णधार या आणि वितरित करण्यासाठी सॉरी 2 नंबर या ठिकाणी राहिलेला आहे. मला वाटतंय आई गावदेवी कामन संघ या. कर्णधार या अगोदर. कर्णधार ही वितरित करण्यासाठी आपण जाणार आहोत. जी ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे प्रणांतदादा तांगडी आणि रविकांतजी तांगडी यांच्या माध्यमातून. प्रवीण
तर वितरित करण्यासाठी सर्व ग्रुपने यायचं आहे. नागल्याचे आयोजक सर्वांनी या आणि या कर्णधाराला ट्रॉफी द्या. या सर्वांनी या, ज्या नवीन मुलं या सर्वांनी, आयोजक सर्वांनी या. उल्हास, प्रशांत, भुवन या सर्वांनी, हितेश. टाळ्या झाल्या पाहिजेत द्वितीय क्रमांक विजेत्या संघासाठी. थँक्यू. हॅलो 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 चेक. सत्कार झाला. थोडंसं थांबायचं आहे, थोडंसं थांबायचं. या यात बाकी जणांनी जॉईन करा. मात्र आम्हाला कर्णधाराशी बोलायचं आहे. कर्णधाराशी बोलायचं तोपर्यंत बाकीच्यांनी साईडला थांबा. हां, तर हा आहे राकेश. थँक्यू डीजे. प्रश्न असा आहे की काय चुका झाल्या. कालपासून आपण जर पाहिलं तर 11 धावा डिफेंड केल्या होत्या, 17 धावा डिफेंड केल्या होत्या आणि कामन संघाने चांगली गोलंदाजी केली होती. आम्हाला सुद्धा अपेक्षा होती की कदाचित फायनलमध्ये कामन संघ आहे या धावा डिफेंड होतील. मात्र काय चुका झाल्या. काही चुका झाल्या. 12 रन पाहिजे होते तेव्हा चेतननी ते 2 बॉलमध्ये काढायला पाहिजे होते. 8 रन असते तरी मी ओव्हर काढले असते. तन्मय याच्याकडनं थोडासा कमी एफर्ट्स लागले. मात्र इथे शतरक्षण लावणं चुकीची झाली असं तुमचं राहून गेलं काही खंत. फिल्डर तो लांब होता. फिल्डर लांब होता. मात्र जेव्हा फलंदाज समोर तुम्ही चेंडू टाकताय तर 20 मध्ये 2 शतरक्षक लावावे लागतात. हे क्रिकेटचं एक बेसिक आहे. मात्र आपण तिथे थोडीशी चूक झाली कारण की समोर चेंडू गेले. मात्र काय सांगाल की कशा पद्धतीने काल पण तुम्ही चांगल्या पद्धतीने काम केलं, आज सुद्धा चांगलं काम केलं. स्लो पॉयझन म्हणून तुम्हाला या ठिकाणी गणलं गेलं आहे कारण की उशिराने येता आणि बाजी मारून जाता मॅचमध्ये. तर कुणाकुणाच्याकडनं अजून चांगल्या अपेक्षा असतील तुमच्या संघाच्या. चेतनकडून ज्या अपेक्षा होती का बॉलिंग काढल, तर नक्कीच खूप खूप शुभेच्छा असतील. हा होता संघ. चला फोटो काढण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे आणि मी ही ट्रॉफी वितरित करताना फोटो घेण्यासाठी रुपेश मेडे यांना सेंटरला बोलवतोय. या आता ट्रॉफी वितरित करण्यासाठी फ्रंटला बोलवत आहे. हात लावा. रुपेश यांच्या हस्ते ही ट्रॉफी प्रदान केली. अशा पद्धतीने या ठिकाणी फोटो आपण घेणार आहोत. ही ट्रॉफी आपल्याला आली होती आदरणीय सन्माननीय प्रवीण रविकांत तांगडी तसेच प्राणनाथ रविकांत तांगडी यांच्या माध्यमातून. तर खूप खूप अभिनंदन. त्यानंतर पहिला क्रमांक विजेता संघाचे कर्णधार यायचा आहे आणि सर्व ग्रुपला पुन्हा एकदा विनंती करेन नागलेच्या कर्णधार यायचं आहे. फक्त कर्णधार आणि मेन खेळाडू. यस, सगळ्या ग्रुपने यायचं आहे. या सेंटरला प्रशांतजी कोदे, त्यानंतर प्रदीप कोदे यांना सुद्धा मी या ठिकाणी आमंत्रित करतोय. कपिल तुंबडा याने सुद्धा जॉईन करायचं आहे. भावेश ठाकरे चला. सर्वांच्या हस्ते ही ट्रॉफी. हितेश या साईडला. हितेश थँक्यू. थँक्यू. त्यानंतर रुपेश यांनी थांबायचं आहे. रुपेश मला वाटते या पण राजा थोडासा बोलण्यासाठी थोडा वचकतोय. मात्र तो हसणं पसंत करतो जास्तीत जास्त. तो गोड बोलून काम करणारा माणूस आहे. तर भाऊजी काय चुका झाल्या कारण की जरी तुम्ही फायनल मारली असेल तरी सुद्धा थोडासा कठीण होता मॅच आणि पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं की नक्कीच चांगला क्वालिफिकेशन मिळालं होतं. मात्र काही चुका आपल्याला सुद्धा बघायला मिळाल्या. आणि काय सरस ठरला तुम्ही कुठल्या संघाच्या. कारण क्रिकेट हा चुक्या करण्यासाठी असतो आणि क्रिकेट जर खेळायचं असेल तर तुमच्याकडे चुक्या घडल्या पाहिजेत. पहिल्यांदा मी मुलांसाठी सांगतो कारण माणूस शिकतो ते चुक्यामुळे शिकतो जर सुधारायचं असेल तर. आणि क्रिकेट आयुष्यभर आहे. हे क्रिकेट तुम्ही क्रिकेटसारखंच खेळलं पाहिजे हे माझं तत्व आहे.
आणि क्रिकेटच्या ग्राउंडवर जर गेल्यानंतर तुम्ही सर्व फिल्डरांशी हशीशी मजा केल्यानंतर तुम्ही तुमचा क्रिकेट हा समजला पाहिजे तुम्हाला. आणि मुलं चुकल्यानंतरच आपण, कारण वयाने मोठे असल्यानंतर आपण त्यांना माफ केलं पाहिजे. आणि सगळ्या मुलांचा जर आपण चुक्या काढत राहिलो तर मुलं नाराज होतील. त्याला खांद्यावर हात टाकून त्याला समजवायचं एक काम आपलं पहिलं असलं पाहिजे का बाबा ही तुझी चुकी आहे, काही तू चुकी जर सुधारत असेल तर पुढे जाण्याची तुझी प्रवृत्ती असते. क्रिकेटमध्ये जेव्हा 11 फिल्डर असतात तर 2 फिल्डरांना आउट करण्यासाठी 11 फिल्डर असतातच. त्याच्यातलं आपण सावरलं पाहिजे पहिलं क्रिकेट. हो नक्कीच. आपण तर जसं म्हटलं जातं की तुम्ही शिकवायला जाल, मात्र शिकणारा सुद्धा तयार पाहिजे. आत्ताची जशी पिढी नाही आहे, आता शिकवायला गेल्याच्या नंतर ते असं विचार करतात की हा मोठा मला शिकवायला आला. त्याच्यावरती काय सांगाल? जर 4 वर्षापासून जर मी मेहनत घेतो, 4 वर्षापासून मी जर मेहनत घेतो तर मुलं माझ्याकडे कधी कधी माझ्यावर पण नाराज होते होती. बरीचशी, आता नावं घेणं बरं नाही वाटत. मी वयाने मोठ्या असताना ती माझं बाहेर क्रिकेटच्या ग्राउंडच्या बाहेर गेल्यानंतर ती माझ्या खांद्यावर वाट टाकायची. मला सांगते मामा नाही मी काहीतरी चुकलो का बोलताना. नाही, कारण तू मला शिकवतोस कुठेतरी बोलायला. पण ह्या गोष्टी जर आपण जर मुलं जर शिकत नसेल त्याला जबरदस्ती करणं चुकीचं आहे. बरोबर ना? हो नक्कीच. या ठिकाणी आपण पाहतोय खूप खूप शुभेच्छा असतील. एक फोटो या ठिकाणी सर्वांना संघाने जॉईन करायचा आहे आणि आपल्याला विनंती करतोय, कोणाच्या हस्ते आपण ट्रॉफी वितरित करता तो एक फोटोसाठी फक्त यायचं आहे. या रुपेश, एक फोटोसाठी फक्त रुपेश मेढे यांना मध्ये घ्यायचं आहे आणि किरण दुमडा सुद्धा जॉईन झालेत फोटोसाठी. रुपेश मेढे थोडंसं पुढे या. हॅलो चेक. तर जोरदार टाळ्या झाला पाहिजे या संघासाठी. खूप खूप शुभेच्छा. आणि नक्कीच जसे पंकज तोडदडे यांनी म्हटलं की चुका ह्या होतात, मात्र त्या सुधारणं आणि तिथे ऐकणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. खूप खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. तर हा होता महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाचं आयोजन आणि आजचा हा शेवटचा मॅच झाला. अंतिम विजेता ठरलेला आहे तो म्हणजेच दरम्यान आमच्या डीजेचं इंजन सुद्धा गरम झाले बघा, त्यांना सुद्धा घाई आहे. तर आपण पाहतोय की साई कृपा विरार पाटा संघाने बाजी मारलेली आहे आणि हा महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाच्या आयोजनामध्ये आपण सर्वांनी जॉईन झालेत. पंच, कॉमेंटेटर, रिबेन लाईव्ह आणि आमचे अजून सहकारी मित्र तसेच सर्व प्रेक्षक या स्पर्धेला डोक्यावरती उचलून धरलं त्याबद्दल सगळ्यांचे आभार. आणि आज पुरता या ठिकाणी थांबतोय. पुन्हा वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल चॅनल आणि डिबेन लाईव्ह यांच्या समेत पुन्हा एकदा आपण ऑनलाईनच्या माध्यमातून नवीन स्पर्धेच्या जोडीला आपल्या समोर आम्ही येणार आहोत. तोपर्यंत थांबतोय आणि महेंद्र स्पोर्ट्स नागले संघाची स्पर्धा ही समाप्त झाली आणि हा बक्षीस समारंभ समाप्त झाला अशा नक्कीच या ठिकाणी घोषणा करतोय. तोपर्यंत थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय देवशी. थँक्यू.